निकिता ताई घ्या ना. हा बस बस. काय हो टेन्शन मध्ये आहात का? हम्म, काय झालं? नाही ग ते जरा घराचं टेन्शन आहे. नवीन घर घेतो ना 2 BHK आता जरा छोटा वाटायला लागलाय. पण तुम्ही चौघच आहात ना? आतापर्यंत होतो चौघं, पण आता आनंदचे आई बाबा येणार आहेत ना, त्यांना असं एकट्याने ठेवता येणार. मला ना कधी कधी आश्चर्य वाटतं ग. म्हणजे त्यांच्या काळात आनंदच्या बाबांनी जेमतेम पगारात अख्खं घर चालवलं, किती छान संसार केला, आनंदला शिकवलं, मोठं केलं. आणि आता बघ लाईफस्टाईल इतकी महाग झालीये ना, कितीही पगार मिळाला तरी पुरत नाही ग, असा निघून जातो. आणि त्यात मुलांची शिक्षण छोट्या मोठ्या शाळेत पाठवता येत नाही ना, ग्लोबल एक्सपोजर हवं. खरंय, आपल्या काळात निदान शिक्षण महाग नव्हतं. आपलं खरंच खूप छान होतं. आता माझ्या दोन्ही मुलांची मिळून ती 3.5 लाख रुपये फी होते वर्षाची. तुम्हाला म्हणजे असं नोकरी करावी असं नाही वाटत का हो कधी? वाटतं ना ग, खूप वाटतं मला, पण नाही करतायत. हा बाहेर असतो, मी पण बाहेर राहिले तर मुलांकडे दुर्लक्ष होणार. आणि त्यांना आता माझी सवय झाली आहे ना. आणि बाई ठेवायची म्हणजे त्या बायकांचे भरमसाठ पगार, त्यांचे पगार देता देता आपले पगार संपून जाणार. मी काही मदत करू शकते तुमची? करतेस ना तू मदत? माझी बडबड ऐकून असं छान वाटतं, तुझ्याशी बोलल्यावर रिलॅक्स वाटायला लागतं. ते ठीक आहे हो, ऐकायला काही कष्ट पडतात का? तसं नाही, पण म्हणजे अशी सिरियस वाली काही हेल्प करू शकते का मी तुमची? नाही ग. अहो आहेत, खरंच सांगते, माझे थोडे सेव्हिंग्स वगैरे आहेत. मी नको ग, वेळेस का? थँक्यू, तू विचारलंस तेच खूप आहे. असं नाही, पण तुमच्या नजरेसमोर एखादं चांगलं घर असेल तर ते सोडायला नको ना, बाकी नंतर बघू आपण. नाही, अजिबात नाही. पण माझा आणि आनंदचा स्ट्रिक्ट ग्राउंड रूल आहे, मैत्रीमध्ये व्यवहार आलाच नाही पाहिजे. एकदा पैशाची देवाणघेवाण झाली ना मैत्रीत की प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणून हे असलं काही नकोच. आणि या रूलमुळेच माझी, समरची आणि आनंदची मैत्री इतकी वर्ष टिकली आहे. सो थँक्यू, पण होईल काहीतरी मॅनेज. पण कसं कराल? कसं ते माहित नाही ग. पैशाचं झाड असतं ना तर किती बरं झालं असतं ग. मी पण ना उगाच काळजी करते खरं तर. आनंदवर माझा पूर्ण विश्वास आहे, तो करेल काहीतरी मॅनेज. चल मी निघते हा, मुलांची शाळा सुटायची वेळ झाली आहे, त्यांना जायचंय. प्लीज ती भेळ संपवा. सॉरी मी नाही खाल्ली.